संशोधन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 28 फेब्रुवारी आज राष्ट्रीय विज्ञान दिवस. या निमित्ताने मी तुम्हाला विज्ञान दिनाबद्दल सी.व्ही. रमन आणि रमन इफेक्ट याबद्दल माहिती सांगणार आहे. सी.व्ही. रमन यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकटरमण असे होते. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 मध्ये तिरुचिरापल्ली, तमिळनाडू येथे झाला. त्यांनी चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले आणि भारतातच राहून संशोधन केले. रमन लहानपणापासूनच खूप हुशार होते. त्यांनी अवघ्या 12व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली होती. सुरुवातीला त्यांनी सरकारी नोकरी केली, पण त्यांचे मन विज्ञानातच रमायचे. ऑफिस सुटल्यावर ते रात्री उशिरापर्यंत प्रयोगशाळेत काम करत असत. सी.व्ही. रमन हे एक थोर भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. 1954 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमन इफेक्ट जाहीर केला. म्हणून दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. 1921 मध्ये रमन एका जहाजावरून इंग्लंडला जात होते. ते सुट्टीचा दिवस असूनही ते बोर न होता समुद्राच्या निराशार पाण्याचे निरीक्षण करत होते. त्यांच्या मनात प्रश्न आला की समुद्राच्या पाण्याचा रंग निळाच का असतो? आकाशाचे प्रतिबिंब म्हणून की त्यामागे विज्ञानाचे दुसरे कारण आहे? त्यांनी स्वतः सोबत आणलेल्या निकोल्स प्रिझम मध्ये दुसरे पाण्याकडे पाहिलं. त्यांना आढळले की पाण्यातून विखुरलेला प्रकाश हा समुद्राच्या रंगांसाठी कारणीभूत आहे, न की केवळ आकाशाचे प्रतिबिंब. भारतात परतल्यावर त्यांनी यावर संशोधन केले. त्यांनी विविध पारदर्शक पदार्थांमधून प्रकाश आरपार पाठवून पाहिला. जेव्हा प्रकाश पदार्थातून जातो तेव्हा त्याच्या तरंगलांबीमध्ये बदल होतो, हे त्यांच्या लक्षात आले. या संशोधनातून 28 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांना 1930 मध्ये रमन इफेक्टचा शोध लागला. या महान शोधासाठी त्यांनी 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. हा किस्सा शिकवतो की खऱ्या वैज्ञानिकाला सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीत प्रश्न पडतात आणि ते उत्तराच्या शोधात मग्न असतात. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सांस्कृतिक विभागाचे आभार मानते आणि मला मार्गदर्शन करणाऱ्या साळके मॅडम यांचेही आभार मानते. धन्यवाद.